भारत हा कायम जिंकत आलाय, भारत हा जिंकणारच आणि पाकिस्तान कायम हारत आलाय, तो हारणारच. पण आमची एक क्रिकेट प्रेमी म्हणून इच्छा आहे की पाकिस्तानवर अजिबात खेळू नका. ज्या पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबत नाहीत, तो तोंडावर गोड बोलतो आणि माघारी आपल्या कुरपत्यात चालू करतो, अशांच्या खेळाडूंच्यावर तर कशाला करायचं, त्यांची तोंड तर कशाला बघायची, अशी आमची एक क्रिकेट प्रेमी आणि कोल्हापूरकर म्हणून भावना आहे. नमस्कार, मी चैतन्य देशपांडे. मी एक क्रिकेट प्रेमी आहे. आज भारत पाकिस्तान मॅच आहे, तर आज भारत जिंकेल याची 100% आम्हाला खात्री आहे. पण कधी कधी असं असतं की काही गोष्टी जिंकलेल्या पण आपल्याला जिंकून नसल्यासारख्या असतात. जर तुम्ही पाहिलं तर पाकिस्तान मधून ज्या कुरघोड्या चालू आहेत, म्हणजे उरी अटॅक असेल, बाकीच्या काही जे आता लेटेस्ट मध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या जर तुम्ही बघितल्या असतील तर माझी एक क्रिकेट प्रेमी म्हणून भावना आहे की ती मॅच नको व्हायला पाहिजे होती. पण आता ICCच्या ह्याच्यानुसार ती मॅच होत आहे आणि भारत नक्की जिंकेल आणि आम्ही त्याचा विजय जयघोष नक्कीच करू. पण जे सैनिक मेले, शहीद झाले, त्यांच्यासाठी म्हणून शक्यतो आमची अशी भूमिका आहे की ती मॅच नको व्हायला पाहिजे. संस्कृतीप्रमाणे आपण कुणाशी द्वेष करत नाही, पण आपल्यावर अतिक्रमण झालं किंवा आपल्या लोकांना त्रास होणाऱ्या कृती व्हायला लागल्या आणि आपल्यावरती कारस्थानं नसली तर एक द्वेष भावना आपल्याकडे निर्माण होती. तेव्हा आपलं कर्तव्य आहे की आपल्या देशासाठी लोकांच्यात मानसिकता निर्माण करणं. तेव्हा आपले जे काही सगळे खेळणारे लोक आहेत त्यांच्या इतक्या जोमात असतात पाकिस्तानात खेळताना, तेव्हा त्यांनी एकवटीने करून आपल्या देशाचा स्वाभिमान दाखवावा आणि आपली परत म्हणजे आपल्या लोकांची त्यामुळे शक्ती वाढेल, मानसिक विचाराची शक्ती, आणि त्यामुळं लोकांच्या मध्ये भावनेमुळे एकजूट का वाढेल आणि लोकांच्या मध्ये बंधुभाव प्रेम सुद्धा निर्माण होईल. हा मोठा फायदा होणार आहे याचा. माझं नाव सफवान. मी एक कोल्हापूरकर म्हणून आजची जी भारत पाकिस्तान मॅच आहे ती बघायला नेहमीच आपण शिवाजी चौकात जे सेलिब्रेशन करतोय. कोल्हापूर हे फुटबॉल प्रेमी म्हणून ओळखला जाणारा शहर आहे, पण तरी भारत पाकिस्तान हे मॅच बघायला दर एक माणूस हे मॅच बघायला हजर असतो. ह्या दिवशी कामधंदे जसं सोडून आपण या मॅचला बघायला पाहिजे. आम्ही सगळी या दिवशी सगळी फॅमिली म्हणू, सगळी फ्रेंड्स म्हणू मिळून ही मॅच बघतो. यावेळेचं नियोजन म्हणजे दरवेळेस का आपलं फटाकड्याची माळ तयार आहे, सगळं तयार आहे. आपण दरवेळेस जसं भारत जिंकते ह्यावेळी पण आम्ही हेच आशे नाही की भारत जिंकणार आहे आणि चांगल्या रन रेटनं जिंकू अशी आमची अपेक्षा आहे.